सद्यस्थितीत ग्रामीण भागाचा विकास हेच ध्येय राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहे. परंतु स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या हेव्यादाव्यामुळे गावचा विकास ही संकल्पना कोसो दूरच आहे. त्यापैकीच एक असलेले पंढरपूर तालुक्यातील तुंगत गाव हे गाव अतिशय धार्मिक तसेच एकजुटीने राहणारे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र विकासापासून कोसो दूरच आहे. अंतर्गत झालेले रस्त्यांचा निकृष्ट दर्जा, गल्लीबोळात साचलेले कचऱ्याचे ढीग, उघड्या गटारीचे, बाजूला खेळणारे अंगणवाडीतील बालके यामुळे जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणहून गावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यशैलीवरच स्थानिक पातळीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे गाव तसं चांगलं पण समस्यांनी गाजलं अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थावर आली आहे. गावात चांगला रस्ता नाही, भूमिगत गटारे नाहीत, स्वच्छतागृहे असून नसल्यासारखी आहेत. स्वच्छतागृहे असताना शौचासाठी उघड्यावर बसण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. कचरा गाडी असून अडचण नसून कोळंबा अशी आहे. अंगणवाडी परिसरातील उघड्या गटारींचे बाजूला लहानगे बागडतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ज्या भागात अंतर्गत रस्ते, गटारी अशी कामे झाली आहेत तीही अपूर्ण व निकृष्ट दर्जाची झाली असल्याने जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती पंढरपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक पातळीवरील राजकीय पुढारी कागदी घोडे नाचवून गाव विकासाच्या बाबतीत कसे चांगले आहे हेच दाखवून देतात. इथं बघा म्हणजे गल्लीचा काय विकास केला, इथं गटाराची म्हणजे घाण दिसते आणि त्यांनी म्हणते आम्ही विकास केला. ही गटार ही सगळ्याच बाबळे गटार उघड्यावर आहे, इथं येता येत नाही. मुरमाचा रस्ता मध्ये टाकला, कुठं काय नाही. ही चिलार आहे, तिकडे बाई घाण सगळं. आणि काय केलंय सगळं बघा काय केलंय. तिथं पीक मरून पडलंय, याला पीक देखील उचलून नाही. ही सगळं काय सगळं काटळ्या घाण. कुठं रस्त्याला बाबा मुरुम टाकलाय का काय केलंय. मी तुंगत गावची अलका कांबळे बोलते. आमच्या शेजारी बांधलेली गटार पूर्ण उघडीच आहे आणि ती आता जास्त जनावरांनी मोठी केली आहेत, त्यामुळे तिथं आम्हाला घाणीचं साम्राज्य पसरल्याने झाले. सगळं घाणच येते. परत तिथं शेजारी सगळी झाडे बिडे का आहे ती, त्याच्यामुळे पीक मरून पडते, ते कुत्री मरून पडते ते. आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या आरोग्याला धोका. आम्ही सारखं आजारी पडतोय, मुलं पण आजारी पडतात. तरी ते गटार झाकून कधी घेणार. आम्ही 2-3 महिने झाला अर्ज करून, त्याचं उत्तर पण नाही, काय त्याची कारवाई करत नाही ती. तीच गटार पण ही शौचालय बी उघड्यावर करणाऱ्या बायका आहेत अजून इथं. नुसती बघून इथं आमच्या घरासमोरच करते. हा, तेच अर्ज केलंय. नुसतं बघून जाते बघा, काय सुद्धा करत नाही. होय होय म्हणते ते 2 दिवस, परत झाला त्यांचं महाग. मी तुंगत गाव मधली आहे, अर्चना हनुमंत कांबळे, परेड गल्ली. इथला रस्ता पण नाही झाला, गटर पण झाली नाही आणि समोरच शौचालय करते ते आमच्या. आणि उघड्यावर आहेत, सगळं उघड्यावर आहेत. नुसती जाऊन बघून येते ती आणि त्याचं काहीच करत नाही. आणि रस्ता पण नाही आमच्या गल्लीला. अजून काय काय नाही, गटारीचा प्रश्न आहे. गटर उघड्यावर आहे, इथं सगळे घाण येते, पीक येते सगळं इकडं. आता 4 दिवस झाले पीक आमच्या दारात मरून पडले. रोज फोन करतो, उचलत पण नाही ती, ही पण नाही ती. आम्हाला इथं बसायला पण ये नाही, इतकी वाशा लागली. येऊन बघू द्या, नाही तर त्यांनी येऊन इथं बघून जावं ग्रामपंचायत. मी शिवाजी सदाशिव कांबळे, राहणार तुंगत आणि इथं परीट गल्लीत राहतो. आणि इथं म्हणजे सरपंच काय म्हणतात की तुमच्या गल्लीचा सगळा विकास केलाय. काय विकास केलाय त्यांनी येऊन बघावून सांगावं की काय आमच्या गल्लीचा काय विकास केलाय. ही गटार दिसते तुम्ही तर बघा, सगळी गटार सगळी उघड्यावर गटार आहे, सगळी उघड्यावर गटार आहे. सगळं पीक सगळे फिरतात, आमची लहान लेकरं ह्याच्यात फिरते ती. आणि ते म्हणते ते आम्ही हे केलं काम, ती केलं. त्यांनी येऊन सांगावं आम्हाला काय काम केलंय. आणि जी पीक इथं मरून पडलाय 4 दिवस झाले, त्यांनाही सांगितलं तर त्यांनी म्हणते ती बघू करू. त्यांनी बी काय येऊन नेलेलं नाही. तिथं आम्हाला घरात बसायला येणार, अन्न पाणी काय खाता येणार. रस्ता नाही, कोण आजारी पडलं, कोण म्हातारी माणसं जर न्यायची म्हणलं तर यातून रस्ता नाही. त्यांनी येऊन सांगावं, तिथून 4 व्हीलर गाडी येऊन त्यांनी घेऊन जावं की बाबा ह्या गल्लीला रस्ता आहे म्हणून. तिथून बघा तुम्ही या रस्त्याला कुठे एक मुरमाची पाठी टाकली का तुम्ही येऊन बघू त्यांनी सांगावं. आणि आम्ही बी लिखी दिलं होतं, त्या लिखीचं उत्तर बी आम्हाला मिळालंय. आणि लिखीचं उत्तर मिळून बी ह्यांनी काय काम केलं नाही आणि त्यांनी येऊन आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं.